अवधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता लाडक्या बहिणींना 2 महिन्याची रक्कम एकत्र जमा केली जाणार आहे। सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या आचारसंहितेच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्याची रक्कम एकत्र जमा केली जाणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। याची स्वतः माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्याची रक्कम आम्ही जमा करणार। आता नेमकं लाडक्या बहिणींना कोणत्या बहिणींना पैसे जमा होणार आहे आणि कोणत्या बहिणींना सध्याही पैसे जमा होणार नाही, तर ज्या बहिणींची केवायसी झालेली आहे तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। या संदर्भात आपण जी बातमी आलेली आहे ती बातमी पाहूया। काय म्हणाले लाडकी बहीण योजना विषयी एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम। बातमी लाडकी बहीण संदर्भातली आचारसंहितेच्या कालावधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बरेच जे वंचित झालेले आहेत महिला त्या आजही अपेक्षित आहे केवायसी सुरू होईल, तर काय सांगा? ई केवायसीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती। पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी चुकी ई केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांना सुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार। ई केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे भाऊबीजेच्या वाढ बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच, भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। रक्षाबंधनाचा सण जरी एका दिवसाचा असला तरी सुद्धा बहीण भावाचं जे नातं आहे हे ऋणानुबंध आहे, हे कायमचे आहे, ते एक दिवसाचे नाही आहे। त्यामुळे आयुष्यभर बहिणींच्या पाठीशी खंबीर उभं राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणून ते कर्तव्य पार पाडणार। आता मला आमच्या आदितीताई तटकरे सांगत होत्या, प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या लोकांमध्ये पाहतो आपण। 1 कोटीपेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिन्याचे 3-3 हजार रुपये जमा झालेत। तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का? तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर हात वर करा। किती लोकांचे पैसे जमा झाले? अरे वा, भरपूर लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले, पण काही लोकांचे हात खाली आहेत, त्यांचे देखील खात्यामध्ये पैसे जमा होणार म्हणजे होणार। आणि या महिन्यात मिळाले नाही तर पुढच्या महिन्यामध्ये त्या खात्यात जमा होतील, अशा प्रकारची तजवीज सरकारने केलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने ही योजना राबवण्यामागचा उद्देश एवढाच होता की सर्वसामान्य माझ्या बहिणी काटकसर करून आपला प्रपंच चालवतात। हा प्रपंच चालवत असताना, हा गाडा चालवत असताना कुटुंबाचा माझ्या बहिणीला कसरत करावी लागते। जसं सरकार चालवताना देखील सगळ्या बाबतीमध्ये सगळ्याचा विचार करून सरकार चालवतो, ती एक प्रकारची कसरत आहे, परंतु कुटुंब चालवणं ही देखील मोठी कसरत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माझी बहीण व महिनाभर कसा गॅस सिलेंडर चालवत राहील, महिन्यामध्ये किती गॅस सिलेंडर लागतील, त्याचबरोबर या ठिकाणी रेशन असेल, दूध असेल, मुलांची फी असेल, कपडा लत्ता असेल, हे सगळं जे आहे हे सगळं भागवता मोठे कष्ट माझ्या बहिणींना पडतात। मी देखील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला आलो आहे। मी सर्वसामान्य परिवारातला एक तुमचा भाऊ आहे। मी माझ्या आईला देखील काटकसर करताना पाहिलेलं आहे, माझ्या आईसोबत माझी बायको देखील काटकसर करताना मी पाहिलं आहे आणि त्यावेळची परिस्थिती पाहिलेली आहे की आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आज आपण जर कधी आपल्याकडे अधिकार प्राप्त झाले, जर आपल्याकडे काहीतरी देण्याची संधी आली तर त्या माझ्या बहिणीला पहिलं दिलं पाहिजे अशी भावना ठेवून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणलेली आहे। सगळ्यांनी आले पैसे आले पैसे आले पैसे आले आपल्याकडे, आपके खाते में आ गए। अभी देखो बराबर है, सब ध्यान रखो, यहाँ पर सब लोगों को सरकार सबके साथ में है, बिल्कुल। अरे आदिती ताई कुठे गेली?
चला, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना पैसे मिळाले. तिकडच्या महिलांना काय, आता तुम्ही काय करणार? पैशाचं काय करणार? हा, पैसे येतील तुमच्याकडे पैसे दे. तिकडे तुमच्या त्या मावशीकडे द्या. कालपासूनच महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात झालेली आहे. साधारण महिन्याचे 1500 आणि महिन्याचे 1500 असा एकत्रित लाभ आम्ही त्या ठिकाणी वितरित करायला सुरुवात केलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही योजना अशाच पद्धतीनं यशस्वी राबवून अधिकाधिक लाडक्या बहिणींपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा आमचा मानस. आताच 5 मिनिटापूर्वी बातमी आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता तुम्हाला वाटप होतो तो 1500 रुपये प्रमाणे जो हप्ता तुम्हाला वाटप होतो 1500 रुपये, ते आता 1500 वरनं 2100 रुपये प्रमाणे हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे. म्हणजे तुम्हाला जानेवारी महिन्याचा जो महिन्याचा हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे तो 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. आता कोणाला 2100 रुपये प्रमाणे दिले जाणार आणि हा नियम कशामुळे लागू झालेला आहे तुम्हाला माहित असेल. आचारसंहितेच्या ज्यावेळेस आचारसंहिता चालू असताना एकनाथ शिंदे साहेब, त्या काळाचे मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभामध्ये भाषण देताना त्यांनी असा आग्रहाचा निर्णय केला की लाडक्या बहिणींना 2026 पासूनच, म्हणजे याच वर्षापासून जानेवारी महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता आम्ही जमा करणार. आणि त्यासोबतच एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला असेल तर आता डिसेंबर महिन्याचा हप्ता 15 जिल्ह्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अगदी बरोबर ऐकताय. लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता 15 जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये प्रमाणे जमा झालेला आहे. 5 मिनिटापूर्वीच हा मेसेज आलेला आहे. आदित्यताई तटकरे मॅडम यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिलेली आहे की 5 मिनिटापूर्वीच 15 जिल्ह्यांमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करायला सुरुवात केलेली आहे. आता या 15 जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल, या 15 जिल्ह्यांपैकी, तर तुम्हाला देखील 1500 रुपयाचा मेसेज आला असेल. तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले असतील. मेसेज आला नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले असतील, ते तुम्ही चेक करू शकता. तर बघा काय महत्वाची माहिती आली आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि 2100 रुपये प्रमाणे हप्ता जो आता जानेवारी पासून दिला जातोय, कोणत्या बहिणींना सर्वात अगोदर दिला जाणार आहे आणि यासाठी काय काय महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. तर सर्व निर्णयांबद्दल आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की मकर संक्रांती निमित्त 2100 रुपये प्रमाणे बोनस दिला जाऊ शकतो. म्हणजे जानेवारी महिन्याचा जो हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे, मकर संक्रांतीच्या विशेष बोनस म्हणून हप्ता तुम्हाला दिले जाणार आहे. आणि विशेष अनुदान तुम्हाला काय भेटणार आहे तर 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला हप्ता दिला जाणार आहे. आणि महिलांना मिळणार 2100 रुपये बोनस सण आनंदाने साजरा करण्यासाठी शासनाची भेट. योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे. आणि त्यासोबतच एक विशेष बातमी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे की मोठी घोषणा झालेली आहे. याच बरोबर मोठी घोषणा झालेली आहे, महिलांना पैठणी साडी मोफत दिली जाऊ शकते. तर बघा आता ही पैठणी साडी कोणाला दिली जाऊ शकतं? आता सर्व लाडक्या बहिणींना दिलं जाणार नाही. तुमच्या रेशन कार्डवर मिळणार मोफत पैठणी साडी. आता ज्याप्रमाणे तुम्हाला राशन दिलं जातं, तर राशनच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्तानं तुम्हाला काही 5 वस्तू देण्यात आले होते, तर त्याच पद्धतीने आता मकर संक्रांतीच्या निमित्त गोड करण्यासाठी तुम्हाला रेशन कार्डवर मिळणार मोफत पैठणी साडी.